गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आपल्या छोट्या प्रियांचा बड्डे आणि मी तर खूपच खुश आहे. सकाळी मी गेले त्याला उठवायला, अंथरुणामध्ये गोड झोपलेला होता आणि मी लगेच त्याला बड्डे विश केलं. त्याला सोडावंसंच वाटत नव्हतं. भरपूर पप्प्या घेतल्या आणि मग मी त्याला आवरायला सांगितलं आणि झोपलेलं अंथरूण मी काढून घेतलं. त्याला छान अशी अंघोळ घातली, त्याचं खूप छान असं आवरून घेतलं आणि सकाळ सकाळ त्याला ओवळलंही. मग मी गेले आमच्या पाठीमागच्या शेतामध्ये आणि बापरे, काल एवढा पाऊस झाला होता, माझा पाय चिखलातच फसून बसला. चप्पल तर मातीने भरूनच गेली. तरीही ताजी ताजी शेपूची भाजी मी उपटून आणली. आता तुम्ही म्हणताल ही सारखी शेपूचीच भाजी दाखवते व्हिडिओमध्ये, तर त्याचं कारण असं की आम्ही आमच्या मागं शेतामध्ये शेपूची भाजी लावली आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना शेपूची भाजी खूप आवडते. दिसाड का होईना मी शेपूची भाजी ही घरात बनवतेच. आईची देवपूजा चालली होती म्हणून जास्वंदी आणि प्राजक्ताची फुलं आईला नेऊन दिली. आज रात्री बड्डे सेलिब्रेशनसाठी पनीरची डिश बनवायची होती म्हणून लगेच दुधात लिंबू पिळून पनीर तयार केलं. ते फडक्यामध्ये बांधून ठेवलं म्हणजे रात्रीपर्यंत छान असं सेट होईल. प्रियांश हे सगळं बघत होता आणि नेहमीप्रमाणे त्याची बडबड ही चालूच होती. मग काय, आईसाठी आणि पप्पांसाठी चहा ठेवला. चहा झाल्यावर शेपूची भाजी आणि भाकरी बनवली. टिफिन भरून प्रियांशला आणि आईला शाळेत पाठवलं. मग मी पनीरची ग्रेव्हीसाठी तयारी करून ठेवली कारण मला दुपारी जायचं होतं मार्केटमध्ये आणि प्रियांचा केक पण आणायचा होता आणि अजून बरीच अशी काही खरेदी करायची होती. आजचा हा पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला प्रियांचा बड्डे सेलिब्रेशन दिसेल. पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय फ्रेंड्स, भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. बाय बाय.